नमस्कार सर्वांना, मानाचा जय शिवराय. सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड नंबर 5. या 5व्या एपिसोड मध्ये आपल्या सोबत 2 खेळाडू जोडले गेले. त्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर साईबाबा नगर संघाचं नेतृत्व करताना एक खेळाडू लेदर क्रिकेट खेळून आज पाहिलं तर टेनिस मध्ये आपलं वर्चस्व गाजवायला तयार आहे असा सुशांत मोरे. स्वागत आहे सुशांत. त्यासोबत दुसरा खेळाडू A1 जोडी मधला हा दुसरा खेळाडू सुशांत सोबत खेळणारा नेहमी शुभम भोसले. दोन्ही खेळाडूंचं आपल्या या केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 5वा आणि 5व्या एपिसोड मध्ये सहर्ष स्वागत आहे. कसं वाटतंय या एपिसोड मध्ये येताना? प्रथमतः आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की आमची म्हणजे कोण बाईट घेईल म्हणून, कारण की आपण आता लहानपणापासून बघत आलोय की म्हणजे बरेच प्लेयर्सची बाईट होते. त्यातमध्ये खालापूरमध्ये पण म्हणजे बरेच स्टार होते, त्यांची पण बाईट झाली. पण आम्हाला दोघांना पण असं वाटलं नव्हतं की कधी कोण येईल आणि आमची बाईट घेईल म्हणून. तर त्यासाठी तुम्हाला प्रथमतः धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली बाईटसाठी. कसं वाटतंय तुम्हाला सुशांत या प्रोग्राम मध्ये? आम्हाला तुम्ही इथं बोलवलं त्यासाठी तुमचं खूप थँक्यू. आणि हे आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे आमच्या टीमसाठी सुद्धा प्राऊड मुवमेंट आहे. कारण की याच्या आधी फक्त आमचं इक्वालिटी फक्त एक हे झालेली बाईट अशी झालेली होती. त्याच्यानंतर आमचा नंबर लागला, हे आनंदी पण तेवढंच आम्ही बरं वाटतंय. तर नक्कीच हा एपिसोड आहे खालापूरचे सितारे. आणि खालापूरचे सितारे या एपिसोड मध्ये खालापूरच्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना त्या आपल्या एपिसोड मध्ये घेण्याची आमची इच्छा होती. आणि आज पाहिलं तर साईबाबा संघाचे 2 खेळाडू ज्यांना A1 जोडी म्हणून ओळख आहे. संपूर्ण खालापूरचं क्रिकेट पाहिलं तर एकाने तर भरपूर प्रमाणात गाजवलंय, परंतु दुसरा त्याला तेवढी चांगल्या प्रकारे साथ सुद्धा देतो. या दोघांचे आम्ही स्वागत करतो. A1 जोडी ह्यासाठी बोललं की साईबाबा संघामध्ये जेव्हा तुमचं क्रिकेट तुम्ही खेळलात, तुमच्या ऑपोजिट असणारा प्रत्येक संघ तुम्हाला घाबरून असतो. सुरुवात करूयात आपण शुभम तुझ्यापासून. शुभम, सुरुवात कधी झाली तुझी ह्या पूर्ण टेनिस क्रिकेटसाठी? लहानपणापासूनच म्हणजे खेळायची आवड होती, पण स्टार्टिंगला जवळपास काही अंडर क्रिकेट खेळायचो. अंडर क्रिकेट म्हणजे झालं तर मग आम्ही पर्लीवर साईडला जायचो. तिकडे कसं आहे 6 मारे वगैरे असायचं स्टार्टिंगला. तिथं मी असं खेळता जवळपास 10वी नंतर मी कॉलेजला मला डिस्ट्रिक्ट लेवलला खेळायचा चान्स भेटला. तिथून मग माझं क्रिकेट चालू झालं चांगल्या प्रकारे. नंतर मग डिस्ट्रिक्ट लेवल आम्ही जिंकलो, झोनल लेवल आम्ही जिंकलो चांगल्या प्रकारे. नंतर तिथून असते मग आपल्या ग्रामीण क्रिकेटला आम्ही एंट्रीला गेलो ग्रामीण क्रिकेटमध्ये. सुशांत, तुझी सुरुवात कशी झाली या टेनिस विश्वामध्ये? पहिले तर मी पण अंडर क्रिकेटच खेळायचो. कारण आमच्या गावात मोस्टली तर सगळ्या अंडरच खेळायचो अजून पण फर्स्ट टाइम मला वासरांच्या ग्राउंडवरती चान्स भेटला. तो मी 8वीला असताना. म्हणजे तू 8वीला असताना तुला वासरांच्या ग्राउंडवर या साईबाबा संघामधून चान्स भेटला होता. म्हणजे खूप लवकर तुझ्या टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतरचा प्रवास कसा राहिला? तिकडे मी बॅटिंग पण केली होती, तर तिथून मग अशी सुरुवात झाली. आणि मग तेव्हापासून आहे म्हणजे टीम सोबत आहे आता. आज पाहिलं तर साईबाबा संघाचं नाव या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं. त्यामध्ये तुमची जोडी, ही जोडी प्रामुख्याने पाहिलं तर समोरच्या संघासाठी कर्दनकार ठरते. फॅमिलीचा सपोर्ट कशा प्रकारे मिळतो? फॅमिली सपोर्ट म्हणजे पूर्णपणे सपोर्ट आहे. असं कधी बोलत नाही की जाऊ नको वगैरे काय. कधी नाईट असेल तरी पण म्हणजे कधी पण असतात, पैसे वगैरे कधी पण लागले कधी पण ते प्रोव्हाइड करतात आपल्याला. त्या म्हणजे काय फॅमिलीचं असं काय नाही की खेळ नको वगैरे काय नको, म्हणजे शिक पण प्लस खेळ पण चालू ठेवतो असं सपोर्ट आहे. त्याचबरोबर सुशांत, असं आम्ही ऐकून आहोत की साईबाबा संघ मागील काही हंगामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळला, परंतु त्यांची एंट्री करणारे पॅकर नव्हते. तो काल कसा होता तुमच्या या टीमसाठी? गोष्ट खरी, कारण की आम्ही स्वतः पैसे काढायचो. आपण 1000 2,000 रुपये त्या टायमाला काढायचा. आणि आता जसा आमचा परफॉर्मन्स चांगला व्हायला लागला तसे पॅकर भेटत गेले आम्हाला. त्यात म्हणजे आमचा परिधी 11 साईबाबा संघाचा पॅकर चंद्रकांत सुद्धा, यांचा खूप सपोर्ट आहे आता आम्हाला. कारण की त्यांना विचारलं एंट्रीसाठी तर ते कधी नाही बोलत. ते स्वतः म्हणजे बोलतात की तुम्ही खेळा, मी आहे तुमच्या मागे उभा. तर त्यांना थँक्यू बोलतो, कारण की त्यांच्यामुळं टीम चालू आहे सध्या तरी. म्हणजे परिधी 11 या नावाने आता साईबाबा संघ केव्हा खेळतो. तुम्हाला या आधी पॅकर नव्हता, तेव्हा फायनान्शियल कंडिशन पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळाडूची चांगली नसते. तुम्ही जॉबला कुठे आहात? तेवढं सुद्धा मी फायनान्स लाईनमध्ये जॉब करतो. मग कसं तो जॉबचा वेळ आणि त्याचबरोबर क्रिकेटचा वेळ कशा प्रकारे ताळमेळ तुम्ही साधत होता? शाळेत पहिलं सांगायचं झालं तर माझे जे मॅनेजर्स आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला. जेव्हा पण माझी मॅच असेल तर तेव्हा त्यांना मी सांगायचो की अशी मॅच आहे, कारण की मॅच शुक्रवार शनिवारच्या टायमामध्ये असायचे.
संडेला आम्हाला सुट्टी नसायची, तर फक्त मी सांगायचो की मी एक पहिला राऊंड खेळून आलो तर ते मला म्हणजे सोडून द्यायचे, बाबा जा लवकर ये लवकर. म्हणजे अजूनही पाहिलं तर आपण जिथे काम करतो तिथला तुम्हाला सपोर्ट चांगल्या प्रकारे लाभलाय. हो. सुशांत, तुमचं सांगा, तुम्ही घरचं कसं काय, घरची परिस्थिती, त्यासोबत तुमच्या घरच्यांचा क्रिकेटसाठी तुम्हाला असलेला सपोर्ट कसा लागतो? त्यांचा सपोर्ट तर लहानपणापासूनच आहे. जेव्हापासून मी चालू केले खेळायला तेव्हापासून मला असं कधीच बोलले नाही की तू खेळू नकोस. इव्हन मला पहिली बॅट माझ्या ताईने गिफ्ट केली होती क्रिकेटची. मोठी बहीण माझी, तिने गिफ्ट केली होती. आणि म्हणजे माझी मम्मी पण, आता आम्ही दोघंच असतो घरात, ताईचं तर लग्न झालंय. मम्मी माझी नाईट मॅच कधी पण असू द्या, रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत बघत असते मोबाईलवरती. तिला लिंक दिली तर ती बघत बसते आणि मग काय चूक झाली काय नाही ते मला घरी आल्यावरती मी स्वतः सांगते. त्याच्यामुळे मम्मीचा तर सपोर्ट लहानपणापासूनच आहे क्रिकेटसाठी. आता तुमची जोडी पाहिलं तर एक लेफ्टी बॅटर, एक उजव्या हाताने बॅटिंग करणारा. मग असं या संपूर्ण पाहिल्या प्रेक्षकांमध्ये तुमच्या जी नावाची चर्चा आहे ती चर्चा बऱ्यापैकी खूप चांगली आहे. अशी कोणती सुशांत तुला इनिंग आठवते का तुझ्या टेनिस विश्वामध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये, की ती आजही पाहिलं तर अविस्मरणीय आहे आणि पुढे जाऊन सुद्धा येत्या काळामध्ये तुझ्यासाठी अविस्मरणीय असेल? आता रिसेंटलीच ह्या वर्षी आपण डोनर साईडला मी काहीतरी 20 बॉल 77ची इनिंग खेळलेलो आणि तिथं मला बेस्ट बॅटरचा म्हणजे अवॉर्ड भेटलेला तिथं. तर ती माझ्या लाईफची बेस्ट इनिंग आहे. म्हणजे डोनवत विभागामध्ये क्रिकेट खेळताना 20 बॉल 77 धावा, आणि समोर जर पाहिलं तर गोलंदाज घाबरत असेल तुम्हाला? नाही, असं काय नाही. समोरची पण टीम चांगली होती, चौकधारणी, म्हणजे एक मोठी टीम आहे समोरची पण, चौकधारणी. पण माझी इनिंग त्या टायमाला चांगली झाली आणि त्या टायमालाच आम्ही पूर्ण क्वालिफाय पण झालतो. पण असं ऐकून आहोत की संजय सोलंकी सुद्धा तुमच्या टीम मध्ये खेळतात, जे पाहिलं तर रायगडचे मास्टर माइंड खेळाडू आहेत आणि मास्टर माइंड कॅप्टन म्हणून त्यांना ओळख आहे. त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा लागतो शिवम? संजय सोलंकी खूप दादा म्हणजे किती आपण जरी बोललो तेवढं तर म्हणजे कमीच आहे. कारण की कसं आहे, त्याला जो अनुभव आहे तो मला तसं वाटत नाही की खालापूरमध्ये कुठल्याच प्लेअरला तेवढा त्याच्यावरती अनुभव तर नाही नसेल अजूनपर्यंत. त्याचा म्हणजे त्याची जी फिल्डिंगची सेन्स आहे ना ती खूप म्हणजे असं सांगता येत नाही. आणि कसं जो जिथं जिथं फिल्डर लावतो बॉल तिथंच जातो नेमका. म्हणजे ते असं बघण्यासारखे असतं. आम्ही जरी स्टंपच्या पाठीमागे उभे असतो तरी तो फक्त सांगणार, फक्त ऍक्शन केले ना फक्त तिथं फिल्डर लावतो, बॉल तिथंच जायला पाहिजे बरोबर. म्हणजे आज संजय सोलंकीचा पाहिलं तर एवढ्या वर्षाचा अनुभव आणि तो अनुभव त्यांच्या ग्रामीण क्रिकेटसाठी ते बऱ्यापैकी घेऊन जातात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पाहिलं तर आज हे यंगस्टर आहेत आपल्यासोबत. 2 खेळाडू आहेत, सुशांत आहे आणि शुभम आहे. हे दोन्ही खेळाडू संजय सोलंकीच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट शिकतायत. त्यामध्ये आता पाहिलं तर तुम्ही सुशांत, तुमची वर्णी खालापूर तालुक्याच्या पाहिलं तर तालुका संघामध्ये या रबर टुर्नामेंटमध्ये झाली. कसा होता तो रबर टुर्नामेंटचा प्रवास? पहिला चान्स तर रिक्कू दादामुळे भेटला मला टीम मध्ये. पण तेव्हा आम्ही बॉलिंग केलेली, पण जरा थोडी बॉलिंग खराब झालेली कारण की पहिल्यांदाच मोठी मॅच खेळत होतो, तर थोडा प्रेशर होता. पण आता चालू आहे बऱ्यापैकी. येता आता पाहिलं तर हा रबरचा हंगाम तर संपला, त्यानंतर टेनिसचा हंगाम चालू होईल. टेनिसच्या हंगामामध्ये सज्ज आहात तालुक्यासाठी खेळण्यासाठी? अजून तर म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे, पूर्णपणे असं नाहीये पण होईल. तुमचा ग्रामीणचा प्रवास आपण जर पाहिला तर अशी कोणती इनिंग आठवते तुम्हाला की त्या इनिंग नंतर तुमचं नाव पाहिलं तर मोठ्या खेळाडूंच्या यादीमध्ये घेण्यासाठी सर्व भाग पडले? चिंचवली गोयला नाईट टुर्नामेंट होती आणि आमच्या समोरचा संघ वरची खोपोली होता, म्हणजे खालापूर तालुक्यातील टॉपचा संघ म्हणून. वरची खोपोली. तर त्यांच्या विरोधात मी 12 बॉलमध्ये 50 केले होते तेव्हा. चिंचोली गोहेच्या ग्राउंड? चिंचवली गोयच्या ग्राउंडवरती 12 बॉल 50 केले वरची खोपोली सोबत. वरची खोपोली संघ त्याच्यासोबत तुम्ही चांगला केला. मग त्यांच्या टीम बद्दल जर आपण बोलायचं गेलं तर तुमच्या टीम मध्ये संजय सोलंकी आहेत, त्यांच्या टीम मध्ये मॉन्टी आहेत. कशा प्रकारे या खेळाडूंसोबत खेळताना तुम्हाला एक अनुभव भेटतो, एक्सपिरियन्स कशा प्रकारे लागतो? वरच्या ग्रुपमधील प्रत्येक खेळाडूचा आम्हाला समर्पण असतोच. म्हणजे त्यांच्यासोबत मॅच असेल, त्यांच्या अगेन्स्ट असेल तरी पण ते आम्हाला सपोर्ट करतातच. त्यात रुपेश म्हात्रे, तुषार धुमाळ आणि मोंट्या, हे तिघं म्हणजे मी ग्राउंडवर, जनता ग्राउंडवर आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो. तिथं गेलो काय मला लागलं मी त्यांना विचारतो तर स्वतःहून सांगतात, असं नाही हे टाक तू, अशी बॉलिंग चांगली पडेल. मोंट्याला पण बॅटिंगचं विचारायला गेलो तो स्वतः सांगतो असं नाही थोडं असं खेळ. त्याच्यामुळे खूप सपोर्ट होतो त्यांच्याकडून. आणि एक म्हणजे आपले देवेंद्र क्षत्रिय, त्यांचा पण खूप सपोर्ट असतो कारण की ते मॅच बघतात. मॅच झाल्यानंतर माझ्याकडून काय चुका होतात ते मला स्वतः मेसेज करतात, तू ही चूक केली नेक्स्ट टाइम पासून ती जरा अवॉइड कर. त्यांचा पण सपोर्ट असतो आम्हाला.
म्हणजे तुम्हाला पाहिलं तर या खोपोली विभागामधील मोठमोठ्या खेळाडूंचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन असतं आणि आज हीच पावती तुम्ही रिझल्टच्या रूपात दिली की तुम्ही खालापूरच्या तालुका स्तरावरच्या संघामध्ये तुमची वर्णी लावली होती. आता त्यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी शुभम, या यंदाच्या हंगामामधली खोपोली प्रीमियर लीग खूप मोठी टुर्नामेंट झाली. आम्ही सुद्धा त्या टुर्नामेंटचा एक छोटासा सहभाग होतो. काय होता तिथल्या टुर्नामेंटचा तुमचा प्रवास आणि कशा प्रकारचा तुमचा तिथला अनुभव होता या वर्षीचा? जेव्हा टुर्नामेंट अनाउन्समेंट झाली तेव्हा आता आपल्याकडे फायनान्शियल कंडिशन आपली तेवढी तर नाही की आपण ती टीम पॅक करू शकतो. तर मी असंच फक्त आमच्या भाऊजींना बोललो, निखिल पालंडे, की बाबा भाऊजी असंच एक टुर्नामेंट आहे तर ते आपल्याला तुम्ही टीम विकत घ्याल का? तर ते बोलले हां चालेल, असू दे, काय विषय नाही, तुमचं काय असेल तर काय होतं फायनान्शियल तुम्हाला काय असेल ते प्रोव्हाइड करतो. तर स्टार्टिंगला मी डायरेक्ट सुशांतला बोललो की आपल्याला असंच करायचं, मला कॅप्टन तुला करायचं आहे. तर तो ठीक आहे, पण त्याला बरेच जणांनी विचारलेलं का बाबा माझं कॅप्टन होशील का? तर त्यांना सांगितलं नाही, मला शुभम विचारलं आणि मी त्या टीममध्येच खेळणार, त्यांचाच कॅप्टन होणार. तर आम्ही अशी टीम बनवली आणि त्या टीममध्ये आम्ही सेकंड प्राइज पण मारलं. असं होतं त्या टुर्नामेंट मध्ये पहिली मॅच तुम्ही बहुतेक कमी धावा जमवल्या होत्या, ती मॅच तुम्ही हरला होता. त्यानंतर दुसऱ्या नंबर पर्यंतचा प्रवास, तो प्रवास कसा काय होता? स्टार्टिंगला आम्ही फक्त 24 बॉलामध्ये फक्त 24 रन केलेले आणि म्हणजे खूप बेकार हरलेलो, म्हणजे असं मला वाटलेलं. पण मी जेव्हा आमची टीम मिटिंग झाली सेकंड मॅचसाठी, मी सगळ्यांना एकच बोललो, जे झालं ते सोडून द्या, आता आपल्याला फक्त एक चान्स आहे बोललो. हा तर त्याच्यावर लक्ष नका देऊ, आता आपल्याला फक्त जिंकायचे. थोडेफार बॅटिंगचे ऑर्डरमध्ये चेंज झालो, चेंज केलं मी स्वतःहून. मी स्वतः पहिले प्रमोट झालो, पहिला सुशांत थोडं पाणी ठेवलेलं मी आणि शकील दादा गेलो ओपनिंगसाठी आणि रन वगैरे आमचे चांगले झाले. सुशांतने पण नंतर बॅकअप चांगला दिला, नंतर आम्ही आउट झाल्याच्या नंतर. शकील म्हणजे पाहिलं तर भानवस बोधोडा संघामधील ते एक खेळाडू खूप मोठे खेळाडू आहेत, त्यांचा सुद्धा यांना चांगल्या प्रकारे पाठिंबा लाभला होता. तिथे पाहिलं तर चांगल्या प्रकारची तुमची खेळी झाली होती. आणि त्यानंतरचं जर पाहिलं तर या खालापूर प्रीमियर लीगचा प्रवास, सर्वप्रथम तुमच्याकडे येऊ. खालापूर प्रीमियर लीग कोणत्या संघामध्ये होता, कशा प्रकारे तिथे तुमचा खेळ झाला आणि प्रामुख्याने पाहिलं तर बेस्ट बॉलरची जी सायकल भेटली, तो प्रवास तुम्ही प्रेक्षकांना सांगा. पहिले तर मला त्यांनी खेळण्याची संधी दिली, संघ होता वीरेश्वर CA11 आणि त्याचे ओनर होते ऋतिक गुरुकर आणि बंटी काजळे. तर त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांच्या संघात, तर त्यांचे आभार मानतो. आणि आमचे कर्णधार चांगले होते म्हणून जरा आम्हाला त्यांचा सपोर्ट भरपूर होता आणि त्यांनी फ्रीडम दिलेलं, तुला पाहिजे तसं बॅटिंग कर, बॉलिंग कर. त्याच्यामुळे माझा परफॉर्मन्स चांगला झाला त्या टुर्नामेंटला आणि मग तिथून आम्ही ती टुर्नामेंट पण जिंकलो. पण ती तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी टुर्नामेंट, तुम्ही एक प्रकारे विजयी झालात आणि त्यात तुम्हाला बेस्ट बॉलरची ट्रॉफी भेटली. त्यानंतर तुमचा साईबाबानगर संघाचा तुम्हाला जो ग्रामीण संघ आहे त्याच्यानंतर जल्लोष कशा प्रकारे केला तुम्ही? म्हणजे आम्ही तिकडे त्यांच्याकडेच जल्लोष केला, कारण की त्यांनी ढोल आणलेले, तर त्यांनी मला बोलून घेतलं तिकडे. मी घरी गेलेलो तर ते म्हटले नाही नाही तू पण आमच्या सोबतच आहे, कारण की आपण सगळ्यांची विक्ट्री आहे. तर मग त्यांच्यासोबतच जल्लोष केला. नंतर मग घरी गेलो, परत घरच्यांनी पण जरा हे केलं, बरं वाटलं. तालुका स्तरावरची एखादी टुर्नामेंट तुम्ही जिंकता, म्हणजे खालापूर तालुक्याचे खूप मोठे खेळाडू तुमच्या ऑपोजिट खेळत होते, फिलिंग्स कशा असतात की एखादी मोठी टुर्नामेंट आपण जेव्हा जिंकतो, या तालुक्यामधील बऱ्याच खेळाडूंमधून आपली जेव्हा एखाद्या संघामध्ये वर्णी लागते, त्याच्यानंतर आपण ती टुर्नामेंट जिंकल्या, त्या टुर्नामेंटमध्ये आपण एक खेळाडू म्हणून सहभाग असतो आपल्या विनिंग टीम मध्ये, त्या फिलिंग्स कशा प्रकारे असतात सुशांत? जिंकल्यावर तर आनंद वेगळाच असतो, कारण की एवढ्या मोठ्या टीम मध्ये खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ती संधी मला इतक्यामुळे भेटली आणि त्याला मी थँक्यू बोलतो. आणि आमच्या म्हणजे समोरच्या टीम मध्ये पण बहुतेकदा विश्वजित ठाकूर, उरणचे म्हणजे जे खेळाडू करण मडवी, त्यांना पण आम्ही खूप वेळा हरवलं. तेव्हा आमच्या टीम मध्ये शुभम गोडविंदे पण होता, बंटी बद्रिके होता, त्यांच्यासोबत आम्ही जिंकलेलो, फर्स्ट प्राइज मारलेला रबर बॉलला. तुम्ही आता तालुका स्तरावरच्या टुर्नामेंट खेळताय, तुम्हाला कोणते कोणते खेळाडू सोबतीला लागतात, त्यांची तुम्ही नक्की प्रेक्षकांना नावं सांगा. असं तर गौरव गोसाळकर एक असतो, म्हणजे तो एक फ्रेंडली माणूस आहे खूपच, त्याच्यासोबत तुम्ही काही बोलू शकता. तो अजून शुभम गोडविंदे पण सोबत असतो, राज सावंत असतो, शे आणि इक्वल असतो नेहमीच. खूप मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी इथे पाहिलं तर या A1 जोडीमधील सुशांत मिळेल. शिवम, आपण अजून जर पाहिलं तर हा तुमचा साहेबनगरचा संघ, अशी कोणती टुर्नामेंट आहे का साहेबनगर संघासाठी ती अविस्मरणीय आहे? ती पाहिलं तर जोपर्यंत टेनिस विश्व या साहेबनगर संघ खेळतोय तोपर्यंत ती पाहिलं तर टुर्नामेंट हा साहेबनगर संघ कधीही विसरू शकत नाही, प्रेक्षक विसरू शकत नाही.
अशी कोणती टुर्नामेंट आठवते का? हो आठवते नक्कीच. मी जस्ट क्रिकेट सायबर टीममध्ये चालू केलं आणि फर्स्ट टाइम जी सावळची टुर्नामेंट झाली रोहित शेट्टीवाल्याची ट्रॉफी होती सावलीची नाईट टुर्नामेंट. ती म्हणजे पहिलाच प्रथम वर्ष होतं त्या टुर्नामेंटचा. आमची जी पहिली मॅच होती ती हाल सोबत होती, अमन स्पोर्ट्स हाल सोबत होती पहिली मॅच. तर लास्टला पहिले आम्ही बॅटिंग करून आमची पहिली सेकंड बॅटिंग होती आमची. तर लास्टला मला 2 बॉलमध्ये 2 सिक्स पावलं. आमच्या बॅटरने सुभाष बांगरे त्याचं नाव घेतलं, आता सध्या घाटकोपरला शिफ्ट झालाय. बहुतेक सुभाष आंड्रम सुद्धा चांगल्या प्रकारे खेळायचे. नॅशनल क्रिकेटमध्ये सुभाष खेळायचा चांगला. तर 2 बॉल 2 सिक्स मध्ये त्यांनी 2 मारलेले आणि ती म्हणजे क्वालिफाय झालं आम्ही. म्हणजे ती जवळपास टॉसवरती आलता, बॉलिंगवरती आलती. तर त्यामध्ये पण काही चान्स होता. तर शेवटी ती जी मॅच आहे ती आली टॉसवरती आणि एकूणा बोलला की थांब मी जातो टॉस उडायला. टॉस उडला आणि टॉस जिंकलो. ते आम्ही टॉस जिंकलो आणि आम्ही मॅच जिंकलो. तसंच डायरेक्ट आम्ही 2-3 राऊंड करून क्वालिफाय पण जातो. तिथे आमचा जवळपास 4था नंबर आम्हाला आलता आणि मॅन ऑफ द सिरीजला एकूला मोठी ट्रॉफी भेटली. म्हणजे पाहिलं तर ती टुर्नामेंट खेळताना पहिलीच मॅच अमन स्पोर्ट्स हाल, जे पहिला तरी खालापूर तालुक्यामधला एक चांगला नावाजलेला संघ, त्यांच्या ऑपोजिट खेळताना बांगरनी त्यांनी मारलेल्या 2 षटकार आणि त्याच्यानंतर पाहिलं तर ती सुपर ओव्हर मॅच गेली. सुपर ओव्हर नंतर पाहिलं तर टॉसवर मॅच गेली. ती टॉस करण्यासाठी गेलेला खेळाडू कोण असेल तर संजय सोलंकी इक्कू, ज्याला मास्टरमाइंड बोललं जातं. तो लकी मॅन सुद्धा आहे आणि त्यांनी ती टॉस जिंकली आणि ती अविस्मरणीय जी टुर्नामेंट आहे ती टुर्नामेंट पाहिलं तर या शिवमसाठी आहे. शिवम, खूप मोठ्या टुर्नामेंट तुम्ही खेळता. पाहिलं तर साहेबनगर संघ म्हटलं तर या खालापूर तालुक्यामध्ये एक खूप चांगला संघ आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संजय सोलंकी आहे. काय म्हणाल, संजय सोलंकी हा व्यक्तिमत्व कशा प्रकारे आहे? म्हणजे बोललं तेवढं कमीच आहे, कारण की मला त्याचे म्हणजे गेम सेन्स त्यांच्यासारखं अख्ख्या तालुक्यामध्ये कोणालाच नसेल खालापूर तालुक्यामध्ये. कारण की आम्ही डीपी रोडला नाईट टुर्नामेंट खेळत होतो आणि आमच्या समोर लवजी संघ होता. तर लवजी संघामधला तो एक बॅट्समन आहे विक्रांत पाटील म्हणून. तर मी बॉलिंग टाकत होतो आणि पॉवर प्ले वर टाकत होतो. तर मी आपली नॉर्मली मिड ऑन लावलं. तर मला एक पदाने तो फिल्डर काढायला लावला आणि फाईन लेग लावायला लावला. तर मी विचारलं कशासाठी, तर मला म्हणतो तू बॉल टाक फक्त. आणि मी बॉल टाकला आणि नेमका त्या फाईन लेगच्या फिल्डरकडे कॅच गेली त्याची. त्याच्यामुळे त्याचा गेम आपल्याला आधीपासूनच आवडतो. त्यासोबत संजय सोलंकी सुद्धा पाहिलं तर या क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे. आनंदवाडीमध्ये जिंकलेली संजय सोलंकीनी बाईक, आणि जेव्हा ती बाईक जिंकल्यानंतर हा पाहिलं तर सायबरनगरमध्ये जल्लोष कशा प्रकारे झाला होता. कारण की संजय सोलंकींनी जेवढ्या वर्षी क्रिकेटसाठी दिले त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर त्याला जी मिळालेली बाईक, काय म्हण कशा प्रकारे जल्लोष सायबरनगर गावामध्ये होता? दादाला जेव्हा बाईक भेटली तेव्हा तर आम्ही खूप छोटे होतो. म्हणजे आम्ही एवढं पण तसं बाहेरचं क्रिकेट खेळत नव्हतो म्हणजे ग्रामीण वगैरेमध्ये. तर जेव्हा तो आम्ही केला जल्लोष वगैरे खेळतात त्यांना म्हणजे कॉम्पिटिशनसाठी आम्ही गेलो. चांगल्या प्रकारे झाला आणि खूप बरोबर वाटलं. कारण की कसं आहे दादाचं जेव्हा क्रिकेट म्हणजे तो आजूबाजून खेळतोय तेवढं क्रिकेटला तेवढं प्लॅटफॉर्म नव्हतं. म्हणजे बाईक वगैरे आता चालू झाल्या, पण तो आधीपासून खेळतोय. जर त्या टायमाला जर बाईक वगैरे असत्या तर मला असं वाटत नाही की ते म्हणजे जागा कमी पडली असते त्या घरी बाईक लावायला. सोबत आता जर पाहिलं तर शिवम, या खालापूर तालुक्यामध्ये तुम्हाला रायव्हलरी संघ म्हणून कोणता वाटतो की त्या संघासोबत खेळताना चांगल्या प्रकारे मजा येते, त्या संघासोबत खेळताना चांगल्या प्रकारे तुमचा कस लागतो आणि तुम्हाला जिंकल्यानंतर तिथे आनंद डबलचा वाटेल? तसं तर 1-2 संघ आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने मी नाव घेईल, एक तर वरची कोपली आहे आणि दुसरा बघायला गेलं तर होराडे. होराड्यामध्ये पण सेम आमच्या यंगस्टरच आहेत, त्यांच्यावर काही वाटा नाही असं बोलणं आहे. फक्त आमच्याबद्दल इक्वल आहे, पण त्यांच्यावर तसं काही नाही. सगळ्या एक लेवलचे मुले चांगली खेळतात बरोबर. होरालेची टीम सुद्धा खूप चांगली टीम आहे आणि येत्या काही दिवसामध्ये होरालेचे जर अजय मोरे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांचे एक लेफ्टी बॉलर आहेत नीरज दावणे आणि त्याचबरोबर पुरोहित मुंडे, यांच्यापैकी कोणीतरी आपल्या या पॉडकास्टवर नक्कीच थोड्या दिवसात आपण त्यांना बोलावू, त्यांना आमंत्रित करू. आमची बरीचशी इच्छा आहे की पाहिलं तर खालापूर तालुक्यामध्ये ज्या क्रिकेट खेळताना ज्या जोड्या आहेत प्रत्येक ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नाव तालुका स्तरावर नेऊन पोहोचवलंय, काही जण तालुक्याच्या मोठ्या क्रिकेटवर साठी खेळतात, पण त्यांना आपल्या पॉडकास्टवर घेऊन यायचं आणि खालापूर तालुक्यामध्ये खेळाडू किती गुणवान आहेत, किती चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात हे मला आमच्या संपूर्ण खालापूर तालुका नव्हे या संपूर्ण या टेनिस क्रिकेटच्या विश्वाला दाखवायचंय. आपण चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी केल्या. आता तुम्ही दोघं पाहिलं तर चांगले मित्र आहात. असं कधी झालंय का टुर्नामेंट मध्ये खेळताना की जेव्हा एकमेकांच्या सोबत तुम्ही खेळताय कधी एकमेकांवर असं तुम्ही रागावलात का?
मी कधी कधी बोलून जातो, पण ह्याचा स्वभाव एवढा चांगला आहे की हा म्हणजे असं काहीच बोलत नाही. मॅच हारलो तर मी थोडंफार ॲग्रेशन दाखवतो, पण त्याचं तसं काही नाही. होतं ठीक आहे, जाऊ नेक्स्ट टुर्नामेंटला आपण हे करू. तर त्याच्यामुळे भांडणं होत नाही. तो खूप शांत आहे. संजय सोलंकी रागावतात का तुमच्यावर? रागवतात, पण त्यांचं कसं आहे ते चांगल्यासाठी शेवटी बोलतात. चांगल्यासाठी रागवतात, पण त्यांना पण दादाला पण कोणी असं बोलत नाही का बोलतो वगैरे जे पण आलं असेल ना ते मॅचच्या तात्पुरती 10-15 मिनिटासाठी असतं. तू असं करायला पाहिजे, तुला बोललो तर मी तुम्हाला एक किस्सा म्हणजे सांगतो तुम्हाला. आता सावळीची टुर्नामेंट झाली तर जवळपास आम्हाला म्हणजे थोडा रन चेस करायला 3 ओव्हरला काहीतरी जवळपास 50 का 54 आम्हाला चेस करायचा होता. तर मी आणि सुशांत आऊट झाला खूप लवकर. तर मी आणि दादा जवळपास तो रन चेस करता ते शेवटच्या ओव्हरला आम्हाला 10 पाहिजे होते. त्यात पण इकडून दादाने 6 मारलेला, शेवटी 4 रन. दादा मला पहिल्या स्टार्टिंगच्या ओव्हरलाच बोलला फक्त तू आऊट न होईल, जर तो आऊट झाला आपण मॅच हारू. बोललो हा ठीक आहे चालेल दादा, पण जवळपास मी म्हणजे माझं शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि माझी कॅच गेली आणि तो सामना आम्ही हारलेलो. 3 बॉल 5 सामना आम्हाला जिंकता आला होता, 3 बॉल 4चा. तर माझ्या तेवढं डोक्यात होतं की असं जर ह्याचं मी ऐकलं असतं म्हणजे त्या टायमाला मी जर त्याला सिंगल काढून दिलं कदाचित आपण मॅच जिंकलो असतो. आणि मॅचच्या अगोदर मला बोला जर तू आऊट झाला तर आपण मॅच हारणार. त्याला हाय तेवढं मास्टर माइंड त्याला उगाच नाही बोलत. साहजिकच आहे. त्याने एवढे उन्हाळा पावसाळा पाहिले त्या टेनिस क्रिकेटमध्ये ते यासाठीच की त्याला माहिती की कशा प्रकारे गेम पुढे घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर सुशांत, तुम्ही खालापूर तालुक्याच्या मध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेट आता खेळताय. सध्या तुमच्याकडे एक चांगला लेफ्टी बॅटर त्याचबरोबर एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं. अशी कोणती गोलंदाजीची इनिंग आहे का तुमची की तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे? तर इकडे आपल्या बीजेपी ट्रॉफी झालेली एमपी डाव्याला, तिकडे मला बेस्ट बॉलर सेकंड सायकल भेटलेली. तर मी वर्चू कोहली सोबतच आमची मॅच होती तेव्हा पण, आणि त्यांच्यासोबत मी हॅट्रिक घेतलेली. ओके, विकेट हॅट्रिक घेतली. फायनल मॅचला विकेट हॅट्रिक घेतलेली. तो सामना आम्ही हारलेलो, पण ती मेमरी राहिली कायमचीच. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुमचे पॅकर प्रामुख्याने पाहिलं तर तुमचे प्रत्येक खेळाडू स्वतःच्या खिशामधून पैसे टाकून टुर्नामेंटला एंट्री करतात. त्या पॅकरचं तुम्ही नाव घेतलं, कशा प्रकारे त्यांच्याकडून तुम्हाला पुढे येणाऱ्या काही टुर्नामेंटमध्ये अपेक्षा असतील? स्टार्टिंगला कसं होतं की जेव्हा मी टीम मॅनेजरचं काम जे केलं पहिले स्टार्टिंगला, तर मी प्रत्येक पोराच्या घरी जायचो की बाबा चल आपल्याला मॅचला जायचं म्हणून. आणि पोरं रेडी व्हायचे. नाईन टायमा जेव्हा आम्ही ग्राउंडवर जमायचो तेव्हा फायनान्शियल म्हणजे पोरांची एवढी स्टेबल नव्हते की बाबा हा 1000 रुपये देऊ शकतो, 2000 रुपये देऊ शकतो. तर मी काय करायचो, तुम्ही या बाकीचे ते बघतो म्हणजे पोरांना थोडं काढायला लागतो ते एक्स्ट्रा मी टाकायचो. म्हणजे तसं पहिले बघायला गेलो तसं म्हणजे एवढं काही फायनान्शियल स्टेबल म्हणजे कंडिशन आपली स्टेबल नव्हती पोरांची. आता थोडीफार आहे, पण आता आहे पण कोरोना टाइम नाही सध्या आता काढायला. जो तो आहे तो आपल्या कामावर बिझी आहे. पण त्यातल्या त्यात आम्ही असं पण नाही बोलणार की आम्हाला पॅकर नाही. चंद्रकांत सुतारचं मी आवर्जून नाव घेईल, कारण की त्यांनी सपोर्ट केला. मी फक्त त्याला एकच कॉल करतो की दादा असं असं टुर्नामेंट आहे, एकू दादाने मला फोन केला म्हणून आपल्याला खेळायचं. तर हा ठीक आहे तुम्ही एंट्री करा, मी मला जे प्रोव्हाइड करतो फंड्स वगैरे. नक्कीच बघा, ह्या आत्ताच्या टेनिस विश्वामध्ये बऱ्याच मोठमोठे पॅकर जरूर आहेत, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये जे 10,000ची एंट्री 15,000ची एंट्री करणं सोपं नाही. त्यासाठी पॅकरशिप खूप महत्वाची आहे. आणि चंद्रकांत यांचं नाव जरूर घेतलं, परदी 11 साहेबनगर संघ नावाने ते संघ पुरस्कृत करतात. तर त्यांचा नक्कीच या दोन्ही खेळाडूंनी इथे उल्लेख केला की अशा प्रकारे पॅकर असले तर ते टीम खेळण्यासाठी बराचसा पाठिंबा लागतो. आता तुम्हाला दोघांनाही काही खेळाडूंची नावं घेणार आहे आणि एका वाक्यामध्ये त्या खेळाडूंचं तुम्ही वर्णन करायचं आहे. सुरुवात करूया सुशांत तुमच्यापासून. बंटी पेंढारे. उत्कृष्ट राईट हँड बॅट्समन खालापूर तालुक्यात. बंटी पेंढारे. संजय सोलंकी. सुशांत तुमच्याकडून एकदा आपण. लेफ्टी बॉलर शिरवेचे कुणाल कदम. बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर गौरव गोसालकर. डायनामिट आहे. मिस्टर डायनामिट. हालचे मुफीद पारकर. मास्टरमॅन, छोटा मास्टरमॅन. छोटा मास्टरमॅन. हालचे मुफीद पारकर हे सुद्धा जबरदस्त खेळाडू आहेत, छोटा मास्टरमॅन. त्यासोबत पुढचा प्रश्न असेल तुम्हाला. पुढचं नाव घेतो राज सावंत. अग्रेसिव्ह प्लेअर आहे, खूप चांगला बॅटिंग करतो. त्याला काय तुम्ही एक विशेषण द्याल? असं त्याला स्पेशल म्हणजे तो डेंजर
डेंजर बॅटिंग. राज सावंत सुद्धा या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरचा टेनिस क्रिकेटचा बकासूर म्हणून ओळख आहे. लगेच त्यासोबत पुढील नाव येईल देवेंद्र क्षत्रिय डेबू, सपोर्टिव्ह एनी टाइम. त्यासोबत पुढचं नाव असेल तो म्हणजे विनय नाईक वरची खोपोली. क्रिस गेल खूप शांत खेळाडू. क्रिस गेल. विनय नाईक पाहिलं तर विध्वंस खेळाडू आहे आणि जबरदस्त बॅटिंग करतो. त्यासोबत पुढचं नाव असेल अजिंक्य दर्गे, बेस्ट रिव्हर्स स्वीप. बेस्ट रिव्हर्स स्वीप. आणि अशा बऱ्याच टुर्नामेंटला बेस्ट रिव्हर्स स्वीप मारून अजिंक्य दर्गेने खूप मोठमोठ्या टुर्नामेंट आपल्या संघासाठी जिंकून सुद्धा दिल्या आहेत. बऱ्याच खेळाडूंचे आपण इथे वर्णन केलं, बऱ्याच खेळाडूंना चांगल्या प्रकारचे इथे नावं दिली. त्यानंतर पुढील आपण तुम्हाला गोष्ट विचारूया, कॉमेंटेटर हा भाग कसा आहे, म्हणजे एखाद्या टुर्नामेंटला वलय देण्याचं काम करतो. असा कोणता कॉमेंटेटर तुमचा फेवरेट कॉमेंटेटर आहे का? बाहेरचं तर नाही नाव घेत मी, आपल्या खालापूर तालुक्यामध्येच नाव घेतो. एक तुषार धुमाळ सर यांचं मी अजून नाव घेईल. कारण की कसं आहे, जेव्हा पण मी खेळ खेळत असतो तिथे ग्राउंडमध्ये, माझी बॅटिंग चालू होण्याच्या अगोदरच ते खूप कौतुक करतात माझं. आतापर्यंत मी बघत आलोय. जेव्हा पण मी म्हणजे मैदानात जाऊ किंवा ना जाऊ, तर आमच्या टीमचं जेव्हा नाव पडतं तेव्हा माझं आवर्जून नाव घेतात ते. तर थँक्यू बोलेल मी त्यांना, कारण की त्यांचा सपोर्ट पण खूप आहे आपल्या टीमला. जरी मी समजा आमची टीम हारली तरी ते कॉमेंटेटर करत असतील तरी पण ते स्वतः उठून येतात, तू असं करायला पाहतो, मग तू त्याला असं करायला सांगायला पाहतो. म्हणजे खूप सपोर्टिव्ह करतात. तेच नाही, त्यांची टीम पण आहे सपोर्टिव्ह. तुषार तुम्हाला, तुम्ही जर ही आमची मुलाखत बघत असाल तर येत्या काही दिवसामध्ये तुमची सुद्धा मुलाखत आम्हाला आमच्या चॅनलवर घ्यायची. नक्कीच तुषार धुमाळ सुद्धा या चॅनलवर येतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत अशा प्रकारे चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी आपण जरूर करूयात. तुम्हाला असे कोणते कॉमेंटेटर आहेत की त्या कॉमेंटेटर कडून शिकायला बऱ्यापैकी भेटतं? असे कॉमेंटेटर आहेत की कॉमेंटेटरनी आजपर्यंत 10-15 वर्ष त्यांची कॉमेंट्री पलवावर घालवलेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला असे कोणते कॉमेंटेटर आढळतात? नाव घेतलं सेमच तुषार धुमाळ. त्यांचा सपोर्ट खूप आहे आम्हाला, म्हणजे आमच्या पूर्ण टीमला सपोर्ट आहे. कधी पण त्यांना काय गरज लागली आम्ही त्यांना विचारतो कसं करायचं काय करायचं, तर ते सपोर्ट करतात. आणि कॉमेंट म्हणजे एक असा भाग आहे की त्याच्याशिवाय तुमची टुर्नामेंट कम्प्लीट होऊच शकत नाही. तर त्यांचा सपोर्ट असतो आणि त्यांची कॉमेंट्री पण ऐकायला जरा मजा येते. प्रवीण दुगाडे कशा प्रकारचे कॉमेंटेटर आहेत? हा, ते निश्चितच ते पण एक चांगल्या, म्हणजे त्यांनी पण खूप वर्ष क्रिकेट घालवले. सध्या आता आमची नावं तर एवढी मोठी नाहीत की म्हणजे त्यांच्या पण आता त्यांच्या कानावर पडले, म्हणजे आमची नावं ते तसं ओळखतात आम्हाला. पण इक्कू वगैरे त्यांची नावं काय, म्हणजे जरी तुम्ही इथं असाल कोकणीमध्ये तर ते आले, आमची टीम असो त्या टुर्नामेंटमध्ये किंवा नसो, संजय सोलंकी यांचं सायबर टीम तर ते नाव आपण घेतात. त्याचबरोबर आता आपण शुभम तुम्हाला विचारू की या खालापूर तालुक्यामध्ये असं कोणतं मैदान आहे की त्या मैदानामध्ये खेळायला तुम्हाला प्रामुख्याने आवडतं? जनता जनता. सुशांत, तुम्हाला असं कोणतं मैदान आहे त्या मैदानामध्ये खेळायला खूप आवडतं? खालापूर, पेट्रोल पंपाच्या इथलं खालापूरचं पेट्रोल पंप. अशी कोणती इनिंग आठवते त्या मैदानावरची? तिकडे आम्ही डेला फर्स्ट प्राइज मारलेला आणि त्यात मला सिरीज भेटलेली आणि तिथे आम्ही चांगल्या टीमला हरवलं होतं. म्हणजे त्यामध्ये वाशिली होती, वडगाव होती, काटरन होते आणि लगातार आम्ही 3 वर्ष फर्स्ट प्राइज मारले त्याच ग्राउंडवर. लगातार 3 वर्ष पहिला बोलला. लगातार 3 वर्ष त्याच ग्राउंड मध्ये पहिला नंबर मारला ही तुमच्या टीमची अचीवमेंट, खूप मोठी अचीवमेंट. तुम्हाला पाहिलं तर जनताचं मैदान आवडतं. अशी कोणती इनिंग तुमची आहे का तिथे की तुम्हाला प्रामुख्याने आठवते आहे? आता म्हणजे मागच्या वर्षी रबर बॉलचे झाले, त्यामध्ये पण मी 50 खेळलेलो आणि बरेच असे आहेत छोट्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तिथे आहेत. आणि आता जी खालापूर प्रीमियर लीग झाली, खोपोली प्रीमियर लीग सॉरी, तर त्यामध्ये पण माझी टीम जिंकलेली. त्यामुळे मला ते तिथं त्या ग्राउंडला खेळायला आवडतं, कारण की लहानपणापासून मी तिथंच खेळलो आणि प्रत्येकाचं आवडीचं पाहिलं तर एखादा मैदान वगैरे असतं, त्या मैदानावर त्यांना खेळण्यासाठी आवडतं, प्रेक्षक आवडतात. तुम्हाला सायबरनगर संघाच्या प्रेक्षकांचा कशा प्रकारे पाठिंबा लागतो? प्रेक्षक म्हणलं तर ते आमच्यासाठी जवळपास रात्रभर लागतात. ते जर नाईट मॅच असेल, डे असेल डे, तर सकाळपासून तिथं येतात. ते ना घरी जातात ना काय नाही, तिथंच असतात. ते काय हारो किंवा जिंको शिवाय पण तेच येतात, पण डोक्यावर पोहोचून घेणार तेच प्रेक्षक असतात. त्यामुळं खूप सपोर्टिव्ह आहेत आमचे जे प्रेक्षक असतात. त्यांना मी धन्यवाद बोलेल की कारण की त्यांना काही पैसे देत नाही, काय नाही, त्यांना बोलत नाही की पैसे तुम्ही या तुम्ही, ते स्वतःहून बाबा आपल्या गावची टीम आहे तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे म्हणून ते आमच्यासोबत आहे. बरोबर. प्रेक्षकांना हे सुद्धा आम्ही तर सांगतो, एक असा व्यक्ती असतो की त्याला कोणताही मोबदला न देता ग्राउंडवर त्याची येण्याची ओढ लागलेली असते, तो म्हणजे प्रेक्षक राजा. आणि प्रेक्षक राजा हा अशी गोष्ट आहे, एखाद्याचा खेळ चांगला झाला त्याला डोक्यावर उचलून घेतो, एखाद्याने जर खराब खेळलं
किंवा खराब वर्तन केलं त्याची आलोचना सुद्धा प्रेक्षक राजाच करतो. परंतु कोणत्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोण येत असतो, तो म्हणजे प्रेक्षक राजा असतो. आणि प्रत्येक खेळाडूला एक सांगेल, जेव्हा कधी एखादा प्रेक्षक तुमच्याकडे जर का जवळ आला आणि तुम्हाला जर विचारपूस केली त्या प्रेक्षकाने, तर तुम्ही सुद्धा त्याची विचारपूस करा. कारण की प्रेक्षक आहे तर पाहिलं तर आज आपलं हे टेनिस क्रिकेट आहे. आज हे एवढे मोठे मोठे खेळाडू आहेत ते फक्त एकाच्या जीवावर, ते म्हणजे प्रेक्षक राजाच्या जीवावर. बऱ्यापैकी चांगल्या गप्पा गोष्टी मला प्रेक्षकांचं सुद्धा वर्णन केलं. असा कोणता फॅन आहे का तुमचा, तुमच्या टीमचा, की तो प्रत्येक टुर्नामेंटला तुम्हाला शुभेच्छा देत असतो? आमचे 2 जण आहेत असे, एक ललित शेट्टे आणि बंटी पवार म्हणून. ते आमची कुठं पण मॅच असू द्या, पनवेलला जरी असेल ते स्वतः गाडी घेऊन येणार, नाईट मॅच असेल स्वतः तिथे 3-3, 4-4 वाजेपर्यंत आमच्या सोबत जागणार. आणि तेच आम्हाला शिवाय पण देतात, नाही काय चुकलं होतं, पण त्यांचा सपोर्ट आम्हाला असतो बहुतेक आहे. पण ते प्रत्येक टुर्नामेंटला असतात, नाईटला तरी असतातच असतात. त्याबरोबर आता पाहिलं तर सुशांत तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत, गोलंदाजी करतात, बॅटिंग सुद्धा करतात. परंतु शुभम, आता प्रामुख्याने मी तुम्हाला विचारतोय की या क्रिकेट विश्वामध्ये या संपूर्ण पाहिलं तर जेवढा तुमचं करिअर आहे त्या करिअरमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटते, ती गोलंदाजाला प्रेक्षकांकडून अथवा पाहिलं तर सर्वांकडून न दिलेली जाणारी जास्तीत जास्त जी किंमत. तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये गोलंदाजाला जास्तीत जास्त विचारपूस झाली पाहिजे, गोलंदाजाला जो त्याचं जो स्तर आहे तो स्तर उंचावण्यासाठी अजून मोटिवेट केलं पाहिजे? हो नक्कीच. कारण की आता कसं झालंय की आता हल्लीचा क्रिकेट जर बघायला गेलो तर प्रत्येक बॅट्समन जे खूप ऍडव्हान्स आहेत. म्हणजे त्यांना बॉल पडायच्या अगोदरच काय म्हणजे समजतं की काय आपल्याला खेळायचंय काय नाही. प्रत्येक जण ऍडव्हान्स झाले. तर मला असं वाटतं की गोलंदाजाने थोडीफार मेहनत करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या टाइम मध्ये त्यांचं पण थोडं नाव होईल. आता काही गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात, परंतु एखादा जर त्यांना 6 पडला किंवा जर का त्यांना थोड्या धावा वाचवायच्या, त्या धावा वाचवत्या नाही आल्या, परंतु त्यांना जो मिळणारा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढला पाहिजे की नाही वाढला पाहिजे? असं काही नाही की म्हणजे प्रत्येक जण आता चांगले बॉलर पण मार खातात, पण असं काही नाही एकाच 6 मारला की त्याच्या टीमने त्याला सपोर्ट केला पाहिजे. सर एक गेअर आहे ना, तू जे नेक्स्ट जो बॉल असेल तो तू चांगल्या प्रकारे टाक. त्याचा टीमचा सपोर्ट असेल तो हमखास तो बॉलर चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करतो. नक्कीच हेच आहे. पाहिलं तर एखादा बॅटर एक मॅच जिंकू शकतो, हरलेली मॅच जिंकू शकतो, परंतु एखादा गोलंदाज तो संपूर्ण टुर्नामेंट मध्ये काय पलट करून देऊ शकतो. म्हणून जेवढ्या गोलंदाज या खालापूर तालुक्यामध्ये आपले आहेत त्या खालापूर तालुक्याच्या गोलंदाजांना एवढं सांगतो की जर तुमचा इथे थोडासा जर का तुम्ही बॅकफुटला गेलेला असाल, परंतु उंच भरारी घेण्यासाठी तुम्हाला अजून मेहनत करावी लागेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स देणारी तुमची टीम असेल. त्यामुळे येणारा काळ हा गोलंदाजाचा जरूर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गोलंदाज जरूर पाहिलं तर उंच शिखरावर जाऊन पोहोचणार आहेत. इथे मी या पॉडकास्टवर ग्वाही देतो. आता पुढील आपला सेगमेंट असणार आहे तो रॅपिड फायरचा. पुन्हा एकदा दोघांना मी फास्ट मध्ये क्वेश्चन विचार, फास्ट मध्ये आन्सर द्यायचे. सुशांत, तुमच्यापासून सुरुवात करूया. या संपूर्ण तालुक्यामधील ग्रामीण क्रिकेट असेल किंवा तालुका स्तरावर असेल किंवा ओपन मध्ये असेल, आवडता संघ कोणता? वरची गोकुली. वीरेश्वर 11 वर्ष गोकुली. या तालुका स्तरावरचा आवडता बॅटर कोण? मास्टर माइंड संजय सोळंकी. या तालुका स्तरावरची आवडती टीम कोणती? काटरन. आवडता संघ? वरची गोकुली. ओपन क्रिकेट मधला तुमचा आवडता संघ कोणता? बिग नॉट पुणे. ओपन क्रिकेट मधला आवडता बॅटर कोण? योगेश पेनकर. ओपन क्रिकेट मधला आवडता बॉलर कोण? विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर मोठ्या. ओपन क्रिकेट मध्ये आवडती टीम कोणती? आदर्श पनवेल. आदर्श पनवेल म्हणजे विशाल दादा जितेकर यांचा संघ. ओपन क्रिकेट मधला आवडता बॅटर कोणता? विजय पावटे. बॅटर आपला विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर बॅटर म्हणून आवडतात. ओपन क्रिकेट मधला आवडता बॉलर कोणता? पण विजय पावटे. विजय पावले. आपण नेहमी पाहतो ठाणा वर्सेस रायगडची जी मॅच असते, असे कोणते ठाण्यामध्ये 4 खेळाडू तुम्ही निवडाल की ते तुम्हाला आवडतात? केतन म्हात्रे, प्रथमेश ठाकरे, पवन केने, भावेश पवार आणि ऋतिक पाटील. ऋतिक पाटील वडवली. असे कोणते तुम्ही रायगडचे 4 खेळाडू निवडाल की ठाणा वर्सेस रायगडची मॅच असेल तेव्हा ते तुमच्या आवडीचे 4 खेळाडू असतील? पहिला असेल एकूदादा असेल, नंतर मग योगेश पवार, तर पनवेल साईडला बघायचं झालं तर ओंकार पाटील. ओंकार पाटील पूर्वी. हां, आणि जे बॉलिंगला असेल तर संकेत पाटील.
त्यासोबत आता पुन्हा एकदा सुशांत मोरे तुमच्याकडे येतोय. कर्जत विरुद्ध खालापूरची मॅच आहे. तुम्हाला 2 सलामीचे फलंदाज घेऊन मैदानामध्ये उतरायचे. सलामीचे खालापूरमध्ये तुमचे 2 खेळाडू कोण असतील? बंटी पेंढारे आणि शुभम गोडबिंदे. 2 गोलंदाज कोण असतील? उमेश कदम आणि सेकंड अजय महाराज. ग्रामीण क्रिकेट खेळायचे. साईबाबा नगर विपक्ष वरची खोपोली. साहेबनगर संघाकडून सलामीचे 2 फलंदाज एक पकडू आपण. सुशांत आहेत, त्याचबरोबर तुम्ही स्वतः. तुमचा सलामीचा गोलंदाज कोणता असेल? सुशांत असेल. सुशांत. वनडाऊनचा गोलंदाज प्रथम प्रथम काय प्रथम दळवी? मी ऐकलं होतं की खालापूर प्रीमियर लीग मध्ये त्या खेळाडूला जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर खोपोली प्रीमियर लीग झाली. त्या खोपोली प्रीमियर लीग मध्ये त्या गोलंदाजाने बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळवली होती. काय सांगाल प्रथम दळवी? प्रथम दळवी जर सांगायचं असं की तो जो बॉलर आहे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे चांगला करतो, पण समजा आता एखाद्या टुर्नामेंटमध्ये त्याला नाही भेटला तर मी त्याला स्वतःहून फोन केला, अशी टुर्नामेंट आहे खोपोली प्रीमियर लीग पण आपल्याला खेळायचं. तर तो त्याचं मला पहिलं होतं की दादा की म्हणजे शुभम की आपल्याला चान्स वगैरे पण जास्त देत नाही, त्यामुळे भरत नाही. बोला असं काय नाही बोललो, आमच्या डावाला पण तसं चालतंय, आम्हाला पहिले स्टार्टिंगला चान्स पण भेटत नाही, तर तू फॉर्म भर. आणि मी त्याला सांगितलं, त्याने माझा ऐकलं, फॉर्म भरला आणि त्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पण घेतला. त्यासोबत आता आपण तुमच्याकडे येतोय सुशांत. सुशांत, या खालापूर तालुक्यातला खोपोली विभाग जर सोडला तर आवडीचे 5 संघ ग्रामीण विभागामधून तुमचे कोणते आहेत? मोराळे, खालापूर 2, सावरोळी, राधाकृष्ण सावरोळी. फक्त तुम्हाला 3च संघ आवडतात? ठीक आहे. या खोपोली विभाग सोडल्यानंतर ग्रामीण विभागामध्ये जे आपले बरेच संघ आहेत त्यामध्ये आवडीचे 5 खेळाडू कोणते तुमचे? ग्रामीणमध्ये तसं बघितलं तर RCC पेठ, बंटी जोशी. खालापूर तालुक्यामध्ये सांगा. खालापूर त्यामध्ये बंटी बदलिके असेल. बंटी बदलिके नंतर बंटी पेंढारे असतील. खोपोली विभाग सोडून ग्रामीण मध्ये नंतर बाहेरचं असं एवढं करून असं आवडीचं नाहीये, तरी पण बोरल्याचा चॅम्बो एक आवडतो. नंतर इकडं ठीक आहे. म्हणजे स्वतःच्या टीम मध्ये आवडणारे खेळाडू भरपूर आहेत, परंतु ऑपोजिशन मध्ये आवड नाही, परंतु रायव्हलरी बऱ्यापैकी आहे. जी रायव्हलरी मोस्टली पाहिलं तर वरची खोपोली बरोबर खूप आहे आणि ती फ्रेंडली रायव्हलरी. अशा प्रकारे रायव्हलरी राहिली पाहिजे. आज आपला पाहिलं तर हा 5वा एपिसोड आहे. 5व्या एपिसोड मध्ये 2 पाहिलं तर A1 जोडी. ही A1 जोडी अशा प्रकारे आहे की आजपर्यंत जेव्हा जेव्हा ग्रामीणची टुर्नामेंट होते तेव्हा सुशांत मोरे आणि सोबतीला शिवम भोसले ही 2 जोडी आहे. ही जोडी अक्षरशः समोरच्या टीमवर कर्दनकाळ ठरवतात. प्रत्येकाने पाहिलंय, प्रत्येक प्रेक्षकाने जरूर पाहिलंय. आणि ह्या जोडीला आपण ह्या 5व्या एपिसोड मध्ये आपल्या इथे आमंत्रित केलं होतं. त्यांनी मोलाचा वेळ दिला, मोलाचा वेळ देऊन आपल्या सोबत जोडले सुद्धा. की तुमचे पुन्हा एकदा मी सहर्ष आभार व्यक्त करतो. तरी तुम्ही आलात मोलाचा वेळ देऊन. येत्या काही एपिसोड मध्ये आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं तर त्यामध्ये धामणी विभाग असेल, त्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मयुरेश भौड आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर मनीष बारसकर ही जोडी सुद्धा आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्मवर घ्यायची. होराण्याची जोडी घ्यायची, त्यासोबत पाहिलं तर काटरांची जोडी घ्यायची. म्हणजे अशा प्रकारच्या बऱ्याच खेळाडूंना आपण आपल्या सोबत या केपी क्रिक खोपोलीमध्ये नक्कीच आपण त्यांना घेऊन येणार आहोत. खालापूरचे सितारे हा एपिसोड 5वा आहे. या 5व्या एपिसोड मध्ये माझ्या तमाम प्रेक्षकांची मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मन लावून हा एपिसोड आम्ही केला आणि तुम्ही सुद्धा मन लावून जरूर ऐका. आणि या आपल्या एपिसोड मधून जर तुम्हाला काही चांगलं वाटलं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय प्रेक्षकांना सांगायचं असेल तर नक्कीच सांगा. चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आकाशाच्या, कारण की खूप मेहनत घेतोय तो. पण पुन्हा एकदा चांगला म्हणजे प्रतिसाद तुमचा लाभावा हीच फक्त विनंती. प्रेक्षकांचे आभार जर तुम्ही व्यक्त करावे. प्रेक्षकांना एवढंच बोलतो की जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आपल्या चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझी सुद्धा ही विनंती आहे की तुम्हाला जर का हा सेगमेंट आवडत असेल तर तुम्ही मला जरूर पाठिंबा द्यावा. तुम्हाला यातून काही त्रुटी वाटत असेल तर तुम्ही आम्हाला जरूर, माझा नंबर सर्वांकडे आहे, बऱ्यापैकी नंबर आहे, तुम्ही मला सुचवत जा. तुमच्या नजरेमध्ये जर एखादे चांगले कोणते खेळाडू जर आपल्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमामध्ये खालापूरच्या सिताऱ्यामध्ये जर घेऊन यायचे असेल
त्यासाठी जरूर मला तुम्ही सजेस्ट करा आणि हा पॉडकास्ट तुम्ही पाहत राहा. या दोन्ही खेळाडूंना आपण पुन्हा शेवटचा 1-2 मिनिटाचा आपण फक्त थोडंसं आपली बातचीत करणार आहोत. सुशांत, आज आपण जर पाहिलं तर तुम्ही तालुका हाफचं क्रिकेट खेळला. येणाऱ्या तालुका हाफसाठी तुमचं काय काय प्रिपरेशन आहे? प्रिपरेशन म्हणजे प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि फिटनेस. प्रॅक्टिस आणि फिटनेस. तुमचं ग्रामीण क्रिकेटसाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला संधी जरूर आहे, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला तालुका हाफचं क्रिकेट खेळायचंय, कशा प्रकारे तुम्ही आता यापुढे तुमचं क्रिकेट चालू ठेवणार आहात? मेन तर फक्त प्रॅक्टिसच आहे, कारण की प्रॅक्टिस आहे तर सगळं आहे. तर मेनली जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर लक्ष देणार आहे. नक्कीच येणाऱ्या ग्रामीण क्रिकेटसाठी परिधी 11 साईबाबानगर असो, साई 11 साईबाबानगर असू दे किंवा साईबाबानगर संघ अजून कोणत्या पॅकरच्या अंडर जरी खेळला तर त्याला सुद्धा तुमच्या साईबाबानगर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यासोबत तुम्हाला सुद्धा सुशांत पाहिलं तर तालुका स्तरावरचं क्रिकेट, मोठं क्रिकेट खेळण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो की हे 2 खेळाडू A1 जोडी साईबाबानगर संघाचे आपल्या सोबत होते, सुशांत मोरे आणि सोबतीला शुभम भोसले. दोघांनी पाहिलं तर साईबाबानगर संघाचं नाव चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलंय. संजय सोलंकी इक्कू यांच्या पाहिलं तर पावलावर पाऊल ठेवून यांनी क्रिकेट चांगल्या प्रकारे आतापर्यंत जोपासलंय आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांना विनंती असेल ह्या प्रोग्रामला जेवढा प्रतिसाद देता येईल तेवढा प्रतिसाद द्या आणि भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये, 6व्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तात्पुरती तुमची मी रजा घेतो. धन्यवाद.